तुला आईवडिलांशी वर तोंड करून बोलतो, तुला कळत नाही कसं बोलायचं. आणि हे बोलायला ते फोन वापरतायत किंवा ते चिडून बोलतायत, ॲग्रेसिव्ह झालेत, व्यवस्थित बोलत नाहीये, कम्युनिकेट करत नाहीये. आई वडिलांना बाहेर काढला तर ऐकायला तुम्हाला कोणाचा दोष वाटतोय? पालक बनण्यासाठी आधी तुमची मानसिक तयारी तेवढी पाहिजे की मी एबल आहे का, मी ॲडजस्टमेंट करू शकतो का, मला सगळ्या गोष्टी चालणार आहेत का. तुमच्या मुलाला एक चांगलं मूल म्हणून तुम्हाला घडवायचं असेल, एक माणूस म्हणून घडवायचा असेल, तर तुम्हाला त्याला भावनिकरित्या सक्षम बनवणं फार गरजेचं आहे. त्याला भावना कळल्या पाहिजेत, त्याला इमोशन्स कळले पाहिजेत. त्याला सगळं कळतं म्हणजे तो गणित एवढा फास्ट चालवतो, मोबाईल असा चालवतो, त्याचा काही फायदा नाही असा चालवतो त्याचा. तुमच्या घरात एखादी व्यक्ती रडतीये, तुमच्या घरात एखादी व्यक्ती त्रासात आहे, तर तो मुलगा किती अटेंटिव्ह आहे की तो जाऊन विचारतोय की तुम्हाला पाणी हवं आहे का, काय झालंय, सगळं ठीक आहे का, काय प्रॉब्लेम झालाय का. आईच्या आवाजाच्या टोनवरून पोराला कळलं पाहिजे की माझी आई आज दुःखी आहे. बापाच्या आवाजावरून कळलं पाहिजे की माझे वडील आज दुःखी आहेत. ह्या गोष्टी कधी येणार तुमच्या मुलांना? ह्या आल्या पाहिजेत, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी रिप्लेस होऊ शकतात एआयने. तुमची मुलं खूप मोठी डॉक्टर झाली तर आता मशिनरीज अशा डेव्हलप होतील काही दिवसांमध्ये. क्वांटम फिजिक्स आणि क्वांटम एआय आहे, म्हणजे एकदम बारीक लेवलला पण तुमच्या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन एआय देणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स देणार. एखादा माणूस चेक झाला तर प्रत्येक माणसाला सेम मेडिसिन पण नाही येणार. असं असणार आहे की तुम्ही दवाखान्यात आला तर तुमची एक टेस्ट होणार आणि तुमच्या बॉडीच्या सगळ्या स्ट्रक्चरनुसार तुमचं काय होणार, एक प्रिस्क्रिप्शन वेगळं निघणार आणि प्रत्येक माणसाचं प्रिस्क्रिप्शन वेगळं निघणार एका टेस्टवरून. हे होणार आहे पुढे जाऊन. मग त्यावेळेस त्या टेक्नॉलॉजी हँडल करण्यासाठी किंवा त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी तुमचा मुलगा मानसिकरित्या किती सक्षम आहे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुमचा मुलगा हा खूप सक्सेसफुल आहे, खूप चांगले पैसे कमवतो, पण त्याच्यामध्ये भावनिकता नाही आहे. कसं वाटतंय ऐकायला? तो त्याच्या कामात इतका बिझी असतो ना, कुठलं फंक्शन अटेंड करतो ना, कोणाशी बोलत नाही, तो त्याच्याच नादात असतो मॅडम. त्याचा लॅपटॉप आणि तो आणि पैसे भरपूर, दर महिन्याला 1.5, 2, 3 लाख रुपये त्याच्या अकाउंटला असे पडलेले असतात. हे ऐकायला छान वाटतंय की ठीक आहे, त्याची सॅलरी कमी आहे, 50,000 कमवतो, त्याच्या पोटापुरतं खुश आहे, मस्त फॅमिलीला घेऊन फिरायला जातो, आम्हाला वेळ देतो, आम्ही रोज संध्याकाळी सगळे एकत्र जेवण करतो, आम्हाला एकमेकांचे सुखदुःख कळतात. हे ऐकायला चांगलं वाटतं. मग तुम्हाला तुमचं मूल काय म्हणून घडवायचं, आणि मग जर तुम्हाला तुमचं मूल एक चांगला माणूस म्हणून घडवायचा असेल तर पालक म्हणून तुमची रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी आहे बरं का. जोक नाही आहे, पालक होणं जोक नाही आहे, खूपच विचारपूर्वक घेणारा डिसिजन आहे. असंच लग्न झालं आणि झालो आपण आई वडील, इतकं सोपं नाही आहे ते. अशा केसेस घडतायत, अशा गोष्टी मी रोज ऐकते माझ्या ओपीडीमध्ये, भयंकर. माणसांचे इथिक्स हरवायला लागलेत. आता परवा एक केस आली होती, म्हणजे आता ह्या सलग मला वाटतं एका महिन्यात 2 केसेस अशा झाल्या की घरातल्याच व्यक्तींकडून मॉलेस्ट होणं, हरॅस्ड होणं. आणि घरातल्याच माणसाला, अरे पालक म्हणून काय करता रे तुम्ही? घरातल्याच माणसांना जर मुलं सांगू शकत नसतील की त्यांच्यासोबत काय चाललंय, तर पालक म्हणून आपण हरलोय ह्या ठिकाणी. नाही नाही नाही, हे चुकीचं आहे, हे असं झालंच नाही पाहिजे. तुम्ही कितीही म्हटलं ना तुमच्या मुलांचे अफेअर्स नाही झाले पाहिजे, लिहून देते मी स्टॅम्प पेपरवरती, होणार. तुम्ही पालक म्हणून सक्षम आहात त्या गोष्टींना फेस करायला, आणि तुम्ही किती चांगल्या पद्धतीने त्यांना समजावून सांगताय की ह्या गोष्टीला फेस कसं करायचं. एक दहाड नावाची वेब सिरीज आहे, सोनाक्षी सिन्हाची, सोनाक्षी बरोबर ना, हां. तर त्या दहाड नावाच्या वेब सिरीजमध्ये एक 3 मिनिटाचा सीन आहे. एक पालक त्याच्या मुलाला समजावून सांगत असतो काही गोष्टी. कुठल्याही पिक्चरमध्ये 3 मिनिटाचा एक सीन टाकणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, कारण 1 मिनिटाच्या वर एकही सीन नाही ठेवला पाहिजे असं सांगतात, कारण बोर होतात लोक. 3 मिनिटं म्हणजे त्या डिरेक्टरला ना तुम्हाला एक्सप्लेन करायचं की ही गोष्ट किती महत्त्वाची. 3 मिनिटं त्याने त्या गोष्टीसाठी दिले. तर त्याच्यामध्ये काय आहे की तो एक अधिकारी असतो आणि तो एका केस असते ना, त्याची छानबीन चालू असते. त्या केसच्या माध्यमातून एक फोन हरवलेला असतो कुठेतरी, आणि त्या फोनचा शोध सगळे घेत असतात. आणि मग बरोबर त्याचा मुलगा ज्या शाळेत असतो त्या शाळेतून फोन येतो की काही मुलं आहेत, ती एक फोन घेऊन एका क्लासरूममध्ये आतून कडी लावून बसलेली आहेत आणि ते फोन काहीतरी वापरत असतात. तर त्या फोनवरती ते काय बघत असतात की जे व्हिडिओ त्या वयात त्यांनी नाही बघितले पाहिजे ते व्हिडिओ बघत असतात. ओके, सो सिम्पली ते येतात, दरवाजा उघडतात, तो फोन घेतात. आता त्या क्राईमचा आणि त्या फोनचा त्या मुलाचा असा काही संबंध नसतो, पण तो ते बघत असतो, हे त्याचा वडील ऑब्झर्व करतो. तो तिथे त्याला शांततेत फोन घेतो, जातो, सगळी शाळा नॉर्मल होऊन जाते.
त्या दिवशी रात्री त्या मुलाला तो घेऊन बसतो आणि त्याला सांगतो की तू ह्या ज्या गोष्टी करतोय, मारत नाही तो असल्या गोष्टी बघत होता, तुला अकलीचा भाग नाही, तुला कळतं का, तू मूर्ख आहेस का, किती नालायक आहेस, हे असं नाही करत तो त्याला घेऊन बसतो आणि त्याला म्हणतो की आज तुम्ही ज्या गोष्टी बघत होता ना त्याच्यामध्ये एक लेडीज आहे की नाही, तिला ऑब्जेक्ट म्हणून यूज केलं जात होतं. आणि लेडीज कोण आहे? तुझी मम्मी आहे, तुझी दीदी आहे. तुला असं वाटतं का की त्यांना ऑब्जेक्ट म्हणून यूज केलं पाहिजे? नाही केलं पाहिजे. आणि तू ह्या सगळ्या गोष्टी करणार आहेस, पण ह्याला वेळ आहे, तू लहान आहेस की नाही अजून. मग ह्या गोष्टी त्याला अशा भाषेत समजावायचं. आणि मुलं समजून जातात. मुलं एवढी येडी नाही आहेत तुमची. त्यांना तुम्ही एक गोष्ट व्यवस्थित शांततेत समजावून सांगितलं, तर मागचं पुढचं व्यवस्थित समजावून सांगितलं, मुलं ऐकतात. आपल्या सांगण्याची पद्धत काय? ए TV बंद कर, कपडे नीट ठेव. का मालक आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? पद्धत काय आहे सांगण्याची? तीच गोष्ट सांगितली ना, माझं डोकं दुखतंय बाळा, प्लीज टीव्हीचा आवाज थोडा कमी करतोस का? तो पाणी पण आणून देईल, टीव्ही पण बंद करेल. कपडे येतात मुलं, आता काय करा, सॉक्स इकडे एक असतो, सॉक्स दुसरा सॉक्स तिकडे असतो, मस्तपैकी येतात सगळी कपडे बेडवर टाकतात, निवांत बसतात. आपण त्याला सांगतो कपड्याच्या घड्या घाल, कपड्याच्या घड्या घाल. मग जाणार चिडचिड चिडचिड करणार त्याच्यावर, आपणच त्याच्या घड्या घालणार, त्याला शिव्या देत आणि त्याला ग्राह्य धरून टाकणार की तो ऐकतच नाही मॅडम. पण तिथेच तुम्ही सांगितलं की हे बघ, हा तुझा बेड आहे, हा व्यवस्थित असला पाहिजे, तू कपड्याच्या घड्या घालून ठेवशील का प्लीज? नाही तर मी तर त्याला ठेवणार नाही, कारण मी खूप थकलेली आहे. तर तो काय करेल? हां बघतो. असंच असतं सुरुवातीचं. तो 1 दिवस नाही घालणार, 2 दिवस नाही घालणार. मी कायम म्हणते, का तुम्हाला स्वच्छतेचा एवढा नाद आहे बायकांनो? 3 दिवस बेडवर तशीच कपडे राहू द्या ना. ज्यावेळेस नंतर त्याला ती घालायचा असेल ड्रेस, त्याला कळतं की अरे आपण हे ठेवायला पाहिजे होतं घडी घालून, किंवा बाथरूममध्ये धुवायला तर टाकायलाच पाहिजे होतं. तो परत चट नेऊन टाकतो. सिंपल आहे ना. मग तुम्ही कुठल्या भाषेत त्याच्याशी बोलता, ही भाषा महत्त्वाची आहे. आपली भाषा एकदम उर्मट असते मुलांशी बोलताना. तुम्ही त्याला ठरवलंच आहे ना की तो कुठला तरी गुन्हेगार आहे आणि मला सारखं त्याला टोचायचं आहे आता येऊन. सो बेसिकली ह्या गोष्टी अंडरस्टँड करून घ्या. रिस्पेक्ट करा ना त्याची. त्याला जर म्हटलं ना दादा आपल्याला सोफा आणायचा आहे आणि तो छोटा आहे एकदम, आणि त्याला सांगितलं, आपण त्याला लक्षात पण घेत नाही घरातल्या गोष्टींमध्ये, आणून ठेवतो घरात सगळ्या गोष्टी. अरे दादा छोटा आहे, तर 2nd 3rd मध्ये आहे, त्याला सांगितलं दादा आपल्याला घरात सोफा आणायचा आहे आणि तुला काय वाटतंय कसला आणला पाहिजे? मत घेतलं त्याचं फक्त बसून. मग त्याला बोलवलं आधी, आपण बसलो नवरा बायको, दादा इकडे रे काम आहे, आपल्याला घरात एक सोफा आणायचा आहे आणि तुला काय वाटतंय कसला आणायला पाहिजे? दादा इतका मॅच्युअर बनतो लगेच. तुम्ही बघितलं असेल तुमच्या मुलांमध्ये. देवर लाईक पप्पा हा रंग नको, पप्पा असं, पप्पा तसं. दादा एकदम ॲक्टिव्हली पार्टिसिपेट असतो तो सोफा आणायला. जसे की गाडी आणायची असेल घरामध्ये एखादी, दादाला सांगितलं दादा आपल्याला गाडी घ्यायची बरं का, पप्पा आपण ही गाडी घेऊ, पप्पा ती गाडी घेऊ. मग दादा ॲक्टिव्ह होतो, दादा रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. ज्यावेळेस त्याला म्हणतो तुला कळत नाही, तू लहान आहेस, मग तो तसंच वागतो. त्याला म्हटलं ना बाळा आता तू मोठा झालायस की नाही, मम्मीचं दुखतंय की नाही, तू मम्मीची काळजी घ्यायला पाहिजे की नाही, लगेच मुलं मोठी होतात आणि एकदम छानपैकी पाणी आणून देणार, मेडिसिन देणार, सगळं करणार. तुम्ही त्यांना द्या ना छोट्या छोट्या रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांना छान वाटतं. पण तिथेच तुम्ही त्यांना म्हटलं तुला अक्कल नाही, तुला कळत नाही, तू हे करू नकोस, पाणी सांडशील. अरे सांडू द्या ना, फुटू द्या 2 काचेचे ग्लास. काय गेलं तुमचं? किती रुपये गेले सांगा मला, किती रुपये गेले? आपल्याकडून फुटले की बाई मला तर एवढा त्रास आहे ना माझ्या डोक्याला, माझ्या हातातून गोष्टी अशा निसटतात. आणि त्याच्याकडून फुटले की तुला अकलीचा भाग नाही, तुला नीट नेता येत नाही, तुला असं तुला तसं. मुलं ड्रॅग होऊन जातात. मग ते म्हणतात नाहीच येत मला न्यायला, तूच कर सगळं. झाडू मारायच्या बाबतीत मला कितीतरी मुली सांगतात, मॅडम मी व्यवस्थित झाडू मारत असते पण माझी आई 3 वेळा येऊन बघते, ते तिथं नीट घे, ते तिथं नीट घे, ते तिथं नीट. ती झाडू तसाच टाकती आणि बेडरूममध्ये जाऊन बसती, तूच झाड. करू द्या ना त्यांच्या बेसिकली गोष्टी. मी एक कुणाची तरी वॉल बघितलेली, मला आता नीट आठवे ना, तर मी त्यांच्या घरात गेले, इतकं सुंदर घर होतं आणि सगळ्या वॉलवरती त्या मुलांनी ते सगळे खडूनी सगळं ओढून ओरबडून ठेवलेलं. म्हटलं काय आहे हे? ते म्हटले ते त्यांचा आर्ट आहे आणि ते दिसू द्या. अशी सुंदर एकदम नवीन घर बांधलेलं पोरांनी खराब केलं, पण त्यांना तेच एक्सप्लेन, फक्त त्यांनी ती वॉल दिली वाटून की जी काही खराब करायचं ते ह्या वॉलवर करायचं. ते येणार जाणार सगळं त्या वॉलवर खराब करून जाणार. ते म्हटले नाही कर, ठीक आहे अजून 2 वर्षांनी पेंट करू मोठी झाल्यावर, काय प्रॉब्लेम काय? तुम्ही थोडा झाडू मारला, पोरग पळत पळत एक्साइटमेंटमध्ये आलंय काहीतरी सांगायला, मम्मा मम्मा मम्मा, तुम्ही सर माग आत्ताच झाडू मारलाय. अरे तो झाडू महत्वाचा आहे का तुमच्या मुलांनी तुम्हाला भावनिक गोष्टी शेअर केल्या पाहिजेत ते महत्वाचे आहेत?
तुमचं मुलगा तुम्हाला काही सांगायला लागलं एक्साइटमेंटमध्ये, तर ते एकदम त्याच्या लेवलला जाऊन ऐकून घ्या तुम्ही. खूप त्याच्यामध्ये मॅच्युरिटी असते, खूप भारी सांगतं ते. सो हे बेसिक गोष्टी आहेत की ज्या आपण केल्या पाहिजेत, खूप बेसिक आहे, ज्या आपण फॉलो केल्या पाहिजेत. विचित्र एक्झाम्पल्स आहेत, विचित्र गोष्टी ह्या समाजामध्ये होतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना त्यांच्या विचारांना व्यक्त करण्याचे इंडिपेंडन्स तुम्ही दिला पाहिजे, बिईंग ॲज अ पॅरेंट्स. मला माहिती आहे तुम्ही ड्रॅग होताय, मला माहिती आहे तुम्हाला त्रास होतोय त्यांना हँडल करताना, पण हा त्रास तर होणारच आहे ना आता. पण ह्या त्रासाच्या नादात, तुमच्या मानसिक चॅलेंजेसच्या नादात आपण आपल्या मुलाचं भविष्य का खराब करायचं? का करायचं? चूज करा ना त्याला व्यवस्थित स्टेबल करणं, चूज करा त्याला वेळ देणं. का करायचं आपण खराब? तुमची वैयक्तिक व्यवधानं आहेत. आणि तुमचं कुठलंच मूल, मला असं नाही वाटत की तुमच्या मागे लागतं की माझ्यासाठी एवढ्या करोडोची फी भर आणि मला हिथं टाक आणि मग मला हे कर. नाही लागत ते. नसतात त्यांच्या एवढ्या मोठ्या विशेष. त्यांचं एकच असतं की मला माझं कुणीतरी अंडरस्टँड करून घ्या. आता फोनच्या बाबतीत पण एक बऱ्याच गोष्टी आहेत की मॅडम फोन खूप वापरतो. आता ते AIची पोर आहेत. हा जमानाच असा आहे की ह्याच्यात त्यांना फोन वापरावाच लागणार आहे. आता मला एक सांगा, आपण पण वापरतो, सगळ्यांकडे स्क्रीन टचचे फोन असतील, आता कुणाकडे नसेल बटनाचा फोन, सगळ्या आईवडिलांकडे असेल. तुम्हाला आवडतं की नाही ते बघायला? त्यांना का नाही आवडणार? बरं, आपल्याला फक्त एवढं कळतं की आमच्या काळात फोन नव्हता त्यावेळेस आम्ही लय खुश राहायचो आणि आता ह्यांच्या काळात आहे तर एवढी खुश राहत नाही आहे. तर त्यांना समजावून सांगण्याची एक पद्धत असते की फोन किती वापरला पाहिजे, कसा वापरला पाहिजे. आपण नाही वापरायचं म्हणून सोडून, मुलांची क्युरिओसिटी वाढते. तुम्ही तो फोन यूज करताना हातातनं काढून घेता डायरेक्ट, नाही वापरायचा. अरे का नाही वापरायचा? त्याच्या पाठीमागचं कारण समजावून सांगा ना त्याला. तो ऐकतो, मग ऐकतो तो. प्रत्येक मूल ऐकतं. आणि आपण अजून एक कंपॅरिझन करतो की आमच्या काळात नव्हतं. तुमच्या काळात नव्हतं म्हणून तुम्ही केलं नाही, त्याला त्याचा दोष द्यायची गरज नाही आहे. मला सांगा, तुमच्या काळात TV होता, दूरदर्शन. किती घरांमध्ये एक TV असायचा? किती घरांमध्ये असायचा? 3-4 घरात एखाद्याच्यात, ज्याच्याकडे थोडे जास्त पैशात बाबा, त्याच्या घरात दूरदर्शनला TV असायचा. एक चॅनल लागायचा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. त्याला आपण तसली कागदं वापरायचो कलरफुल दिसण्यासाठी, कधी पिंक, कधी येल्लो, कधी काय, है ना, छान वाटायचं. पण मला सांगा, तो एक TV ब्लॅक अँड व्हाईट होता, पण तो बघण्यासाठी पटकन 8 वाजता सगळे जेवण करून एखादा चॅनल बघण्यासाठी, मूवी बघण्यासाठी सगळे एका घरात गोळा व्हायचे आणि तो सगळे मिळून तो TV बघायचे. म्हणजे क्युरिओसिटी तर तुम्हाला होती स्क्रीनची. त्या काळात तुमच्या प्रत्येकाच्या घरात TV असता तर तुम्ही बघितला नसता का? हो का नाही? बोला काहीतरी. बघितला असता ना? त्या काळात तुमच्या प्रत्येकाच्या घरात कलरफुल TV असता तर बघितला नसता का? त्या काळात तुमच्या सगळ्यांकडे इंटरनेट असतं, वापरलं नसतं का? त्या काळात तुमच्या सगळ्यांच्या हातात, आता मुलांच्या तुमच्या हातात जो हँडसेट आहे, स्क्रीन सेट, तो असता तर तुम्ही यूज केला नसता का? बरोबर आहे ना? मग तुम्ही तुमचं लहानपण आठवा. तुमच्या लहानपणी ह्या गोष्टी टेक्निकली अवेलेबल असत्या, हे रिसोर्सेस अवेलेबल असते, तर तुम्ही त्याचा वापर केला नसता का? तर केला असता. मग तुमच्या मुलांच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तर ते त्याचा वापर करणार आहेत. मी एकदा लहान मुलांबद्दल काहीतरी फोनचं रील का काहीतरी टाकलेली, मला खाली कमेंट आली, अहो लहान मुलांपेक्षा म्हातारीच जास्त फोन बघत बसतात मॅडम, त्यांनाच कळत नाही. आणि आपल्याला वाटतं मी तर माझ्या लाईफमध्ये एवढं केलंय, मग एवढं बघायला काय होतंय? पण नाही. तुम्हाला चॉईसेस ठेवायच्यात. तुम्ही एका जॉबवरती आहात सध्या, देशाचं भविष्य घडवायचंय आणि तुम्ही किती व्यवस्थित असलं पाहिजे. तुम्हाला कोणीतरी ऑब्झर्व करतंय कायम. मुलं ज्यावेळेस घरात असतात ना, 24/7 तुम्हाला कोणतरी ऑब्झर्व करत असतं. मग ते ऑब्झर्वेशन कोणीतरी करते, मग तुम्ही कसं वागलं पाहिजे हे तुमच्या हातात आहे. बाकी सगळं आहेच, त्यांच्याशी बोलण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी हे शिकू शकतो ना आपण. सो यू हॅव टू लर्न, यू हॅव टू डू, यू हॅव टू अंडरस्टँड. बेसिक आहे, जास्त काय नाही करायचं, पण जे आहे ते तरी तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करता आलं पाहिजे. मी जे बोलते तर डोक्यावरनं जाते किंवा पटत नाही असं वाटतंय का तुम्हाला? ह्या गोष्टी खऱ्या नाहीत असं वाटतंय का? एक हे होतं, मी केस ऐकलेली ॲक्च्युली. एका शिक्षकाकडे एक मुलगी येते आणि ती म्हणते, सर मला IAS अधिकारी बनायचं आहे. तर रडत असते ती म्हणताना. मग ते म्हणतात की अरे IAS बनायचं तर खुश होऊन बन ना, रडून काय बनते? IAS बनायचं चांगली गोष्ट आहे ही, तर खुश होऊन बनायचं. तर ती म्हटली की माझ्या गावामध्ये माझा गँगरेप झाला होता. ही गोष्ट मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते आहे. आणि
माझ्या आईवडिलांना मी अजून सांगू शकले नाही. फक्त मला एवढं सक्सेसफुल बनायचं आहे की मी जिथे काम करेल ना तिथे कुठल्याच बाईवरती आणि मुलीवरती ही कंडिशन नाही आली पाहिजे. त्या आईवडिलांची क्यू येते ना, क्यू, की ती रेप सारख्या गोष्टी ती पोरगी सहन करू शकते, पण तेवढी हिंमत एकवटू शकत नाही की मी माझ्या आईवडिलांना जाऊन ती गोष्ट सांगेन. आणि हे तुम्हाला वाटतं एवढं सोपं नाही, हे चालू आहे सध्या सोशल मीडियावर सगळं. मग तुम्ही तुमच्या मुलांना फोन नाही का देणार? त्यांना ह्या जगापासून वेगळं ठेवणार का? नाही. तुम्ही त्यांना अवेअरनेस द्या. तुम्ही त्यांना सांगा की उद्या तुला काहीही फील झालं, काहीही वाटलं तर तू पहिलं येऊन कुणाला सांगशील बेटा? कुणाला सांगशील? मम्माला सांगशील, डॅडाला सांगशील. आणि त्याच्यासाठी आई वडिलांनी खूप जास्त फेमिलियर असणं गरजेचं आहे मुलांसोबत. तुमची मुलं करणार आहेत, मुलींशी बोलणार आहेत, छान छोट्या छोट्या वयामध्ये. आता लव्ह लेटर लिहितात एकमेकांना, क्यूटवाले, एकदम क्यूटवाले लव्ह लेटर्स असतात आणि मला आणून दाखवतात. अरे तुमची मुलं सगळं मला सांगतात पण तुम्हाला सांगत नाही, हे दुर्दैवी आहे. एकदम छोटी छोटी मुलं येऊन सांगतात मला ती आवडते मिस, एकदम छान पद्धतीने सांगतात. त्यांना सांगता येतं, समजावतात बेटा हे, त्यांचं ते अट्रॅक्शन आहे, क्युरियोसिटीच्या बेसवरती ते त्यांनी केलेलं आहे. घरात जे बघतात ना ते स्कूलमध्ये येऊन ट्राय करतात करायचं. आणि मग ते करतात छोट्या छोट्या गोष्टी. त्यांना सांगितलं ना बेटा हे आता असं आहे, मग तू तिला लव्ह लेटर लिहिलंय, दाखव बरं मला काय लिहिलंय, मग त्याच्यामध्ये असं आहे तसं आहे, असं त्यांना समजावून सांगितलं की ते ऐकतात. पण तिथेच तुम्ही दिला सण करणं 2-4 लावून, मग त्याला असं वाटतं की ह्याच्यात काहीतरी आहे. तो घाबरेल 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 घाबरेल. आणि जसे तुम्ही मोठे झाला तसे तुम्ही ओल्ड एज होममध्ये. एक मुलगा होता सतत दबावात राहायचा. काय झालं की तुला ह्याला ॲडमिशन घ्यायचं आहे जेईला, नाहीतर मी सुसाईड करेल, तू अभ्यास कर. करायचं पोरगा अभ्यास करायचं, झालं ॲडमिशन, डॉक्टर झालं, सगळं झालं. तुला हे करायचं, इथे हे करायचं आहे, नाहीतर मी सुसाईड करेल. ते पण त्याने केलं. त्याने त्याच्या अख्ख्या आयुष्यात तो म्हटला की मॅडम मी खूप सक्सेसफुल आहे माझ्या लाईफमध्ये माझ्या वडिलांमुळं, कारण त्यांनी सगळ्या गोष्टी माझ्याकडून दबावातनं करून घेतल्या. पण ज्यावेळेस माझ्या लग्नाची वेळ आली त्यावेळेस पण त्यांचा मला डायरेक्ट फोन आला की पोरगी बघितली आहे, आपल्याला लग्न करायचं आहे. आणि ती काय म्हटला की नाही मी कुणाला तरी शब्द दिलाय, मला तिच्याशी लग्न करायचं आहे. नाही, तू तिच्याशीच लग्न करायचं, नाहीतर मी सुसाईड करेल. मग त्यावेळेस तो मुलगा लिटरली तो म्हटला मला असं म्हणावं वाटलं की तुम्ही करा. मी अजून 10-15 वर्ष झालं मी फक्त मरतोच आहे, तुम्ही मरायची धमकी देताय, मी अजून पुढचे 50 वर्ष मरू, ह्याच्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही एकदा मरा. ही वेळ यावी इथपर्यंत तुम्ही इमोशनली त्यांना ड्रॅग करावं, काही गरज नाही आहे. आपण ओव्हर करतो, ओव्हर पॅरेंटिंग, अति काळजी, अति विचार, अति 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 सगळं अति अति करायचं. तुम्ही स्ट्रेस घ्यायचा आणि त्याला पण द्यायचा. अरे चाललंय ना त्याचं सुखासुखी सगळं, करेलच तो त्याच्या लाईफमध्ये काहीतरी, काय गरज आहे? प्रत्येक आई माझ्याकडे असे त्रस्त येऊन होते, मॅडम मला तर आता काही कळेना. तुझं आयुष्य जग बाई, तुला काय गरज आहे? वाढला ना तुम्ही, कसे वाढला? कारण मी घरी गेलते गावाकडं निंबोडीला, तर तिथे आशाताई म्हणजे आमच्या शेजारी, ती म्हटली आमची पोरं एक कुठं पडायचं कळत पण नव्हतं, तशीच वाढलं. तर ह्यांनाच लय चेव आल्यात आत्ताच्या नातवांना सांभाळताना त्रस्त होतात आता आज्या, कारण त्यांची पोरं कशी पण वाढलेली आहेत. बरं त्यांनी काही केलं का त्यांच्या लाईफमध्ये चुकीचं? करतायत की काहीतरी करतायत बेटरली. त्यामुळे एक जे मूल आहे, छोटं मूल, त्याला तुम्ही अख्खं नाही बदलू शकत. ते लहान आहे तोपर्यंतच त्याला तुम्ही बदलू शकता. झाड लहान असतं ना, छोटं, एकदम छोटं, त्यावेळेसच आपण त्याला ते दोरा बांधून वगैरे त्याला आकार देतो. मोठं करून त्याला आकार द्यायचा म्हटल्यावर काय करतो आपण? एखादं झाड मोठं झालंय, आता त्याला आकार द्यायचा आहे, ते बाहेर दिसतंय का मोठं झाड, त्याला असा गोल आकार द्यायचा आहे. आता काय करणार तुम्ही? फांद्या तोडणार ना त्याच्या? कसं वाटतंय ते फांद्या तोडायला? त्यामुळे तुमचं जे बाळ लहान आहे, म्हणजे 10वी पर्यंत, 11वी 12वी पर्यंत आहे, तोपर्यंत तुम्ही त्याला आकार देऊ शकता, त्याला अंडरस्टँड करून घेऊ शकता, त्याला समजावू शकता, त्यांना सांगू शकता. एकदा तुमचं झाड, ते बाळ मोठं झालं की त्याच्या फांद्या तोडाव्या लागतात जर त्याला व्यवस्थित करायचं असेल, आणि ते अजिबात चांगलं दिसत नाही. आणि तुमचे वेपन्स आहेत ना, भावनिक वेपन्स, ते थोडे बाजूला ठेवा. प्रॅक्टिकली विचार करा की काय होईल यार, होऊन नाही होणार.
एखादा विषय उडेल, पण एखाद्या विषयामध्ये फेल होईल. एक इतका सुंदर बाब बघितला, न्यूज आली होती, त्याच्या मुलाला काहीतरी 34% पडले आणि फेल झाला तो. त्यांनी पार्टी दिली, पार्टी बॅनर लावला आणि अख्ख्या गावात पार्टी दिली. आमचा मुलगा ह्या वर्षी फेल झालाय, पुढच्या वर्षी पास होऊन सगळ्यांना पास होऊन दाखवेल, तर कृपया करून कुणीही त्याचं हे करू नये. इतका सुंदर, मी दिवसभर खुश होते ती ऐकल्यावर गोष्ट. अरे काय बाबा यार, हे पाहिजे ना. ठीक आहे ना, फेल तर झालाय, काय झालंय, काय दुसरं काय झालंय, एखादा विषय उडलाय, सिंपल. तुमच्या मुलांना सगळंच आलं पाहिजे तर तसं नाही जमत. तुम्हाला सगळं जमतं. आपला मुलगा दिसायला पण देखणा पाहिजे, आपला मुलगा बोलायला पण सभ्य पाहिजे, आपल्या मुलाला सगळे विषयचं व्यवस्थितच आले पाहिजेत, आपला मुलगा रिस्पेक्टिव्ह पण पाहिजे. नाही होणार. जर तुमचा मुलगा दिसायला बरा आहे आणि अभ्यासात चांगला आहे, तर तो उंडगा पण असू शकतो बाहेर. आणि यू हॅव टू ॲक्सेप्ट दिस. तुम्ही पण कुठला कॉम्बो नव्हता ना असा सगळ्या गोष्टींचा, होता का? सगळं जमायचं का तुम्हाला, सगळं चांगलं? मग तुम्ही कसं काय एक्सपेक्ट करू शकता की माझ्या पोराला सगळं जमलं पाहिजे? नाही जमणार. एखाद्या विषयात तो डमच राहणार आहे, त्याला तो विषयच नाही सुटणार. आणि यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट. आणि बिईंग ॲज अ सायकोलॉजिस्ट मी सांगते की प्रत्येकाच्या मेंदूच्या काही लिमिटेशन्स असतात. तुम्ही त्याच्या मेंदूमध्ये बदल नाही करू शकत. यू हॅव टू अंडरस्टँड द लिमिटेशन्स ऑफ युअर चाइल्ड, की त्याला काय जमतंय आणि काय नाही जमत आहे. आणि जे जमतंय मग त्याला तुम्ही कशा पद्धतीने पुढे घेऊन जाल हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. काय एक कोच, एक मेंटॉर म्हणून करायचंय त्याला गाईड, काय शिकवत नाही बसायचं त्याला. सांगायचं टीचर्सला, तो मॅथ्समध्ये जरा कच्चा आहे, लक्ष द्या, बघा झालं तर, नाही तर ठीक आहे. एखादा विषय राहिला तर काय होतंय त्याला एवढं? का ओढायचंय, का ताणायचंय? त्यांची जी ओरिजिनॅलिटी आहे, मला सांगा, तुमची ओरिजिनॅलिटी कम्युनिकेशन असेल आणि तुम्हाला गप्पच बसायला सांगितलं, तुम्ही बोलायचंच नाही, तुमच्या ओरिजिनॅलिटीपासून तुम्ही असे दूर जाता ना. आणि जसं दूर जाता त्रास होतो ना. जो तुमचा कम्फर्ट आहे त्याच्यापासून तुम्ही दूर जाता त्यावेळेस त्रास होतो ना. गोष्टी ह्या अंडरस्टँड करून घ्या. येते लक्षात? सो बेसिकली पालक म्हणून तुम्ही खूप चांगलेत, तुमच्या मुलाचं चांगलंच व्हावं असं तुम्हाला वाटतंय, ह्याच्यात काहीही गैर नाही आहे. पण त्याच्या पाठीमागचा टर्म्स अंडरस्टँड करून घ्या. कारण तुम्ही जे पॅरेंटिंग बघितलंय ना, त्या जमाना वेगळा होता. त्यावेळेस हे 2 रट्टे की माणूस जागेवर. आता नाही राहिलं ते, आता बदललंय. आणि वेळेनुसार पालक म्हणून आपण पण बदललं पाहिजे. प्रत्येक गोष्ट एक लिमिट आहे. तुम्ही बोलताना रिस्पेक्टिव्हली बोला, त्याला रिस्पेक्ट द्या, त्याचं मत घ्या, तो महत्त्वाचा आहे, तुमच्या घरातला एक मेंबर आहे. त्याला भावनिकता शिकवा. घरात वाटलं तर एक कुत्र्याचं पिल्लू पाळा. म्हणजे मी हे ऑब्झर्व करते की ज्या घरामध्ये डॉग्स वगैरे असतात ना, मुलं खूप इमोशनल असतात. त्याला लागलं, काय झालं की ते इमोशनल होऊन जातात. त्याला कुत्र्याचे इमोशन कळता कळता माणसांचे पण इमोशन्स कळायला लागतात. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी की मॅडम काय केलं पाहिजे, आता आमचा मुलगा असा करतो तर काय केलं पाहिजे, सांगतील ना लोक तुम्हाला. देअर आर पीपल्स टू टेल यू. तुम्हीच सगळे कमीपणा वाटतो अजून काउन्सिलरकडे जायला, सायकोलॉजिस्टकडे जायला. कशाचं कमीपणा? आयुष्याच्या एका सेक्टरमध्ये आपल्याला चांगलं यश मिळवता आलं, एका सेक्टरमध्ये नाही मिळवता आलं. सगळ्याचा अभ्यास सगळ्यांनीच करावा नाही ना. ज्याच्यातलं त्याने अभ्यास केला त्याला जाऊन विचारायचं, सिंपल आहे, मॅडम असं असं आहे, काय करायला पाहिजे. ते एका शब्दात सांगतात, हे करा, होऊन जाते आणि फिक्स होऊन जातात गोष्टी. इट इज नॉट अ बिग डील. आणि तुम्ही फोन बघत असाल तर प्रिय पालकांनो, तुमच्या मुलांचे जसे पेशन्स कमी तसे तुमचे पेशन्स कमी व्हायला लागलेत. जो व्यक्ती फोन बघतोय त्याचे पेशन्स कमी आहेत. जो व्यक्ती रील्स बघतोय, शॉर्ट्स बघतोय, फेसबुक बघतोय, त्याचे पेशन्स कमी आहेत. आणि तुमचे पेशन्स कमी असल्यावर तुम्ही मुलांना पेशन्सफुली हँडल करणार आहे. आणि मुलं हँडल करणं ही खूप पेशन्सची गोष्ट आहे. त्याच्यामुळे खूपच जास्त संयम लागतो. जसं की UPSC एक्झाम देताना संयम लागतो. ओके, सो हे आहे ऑल अबाउट द पॅरेंटिंग.